12 वर्षापासून हा संघर्ष सुरू होता। त्या संघर्षाला कुठेतरी हे जे कर्मचारी वर्ग 12 वर्षापासून या संघर्षातनं निघत असताना मी माननीय आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेन आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि राजेशजी मोरे साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करेन। कारण हा जो संघर्ष गेल्या 12 वर्षापासून कर्मचाऱ्यांचा सुरू होत असताना अनेक नेते मंडळी असतील, अनेक नगरसेवक असतील, अनेक शासकीय कर्मचारी असतील, यांच्या दालनात देखील या मिटिंगी झाल्या। होत असताना महोदय तुम्हाला सांगावं असं वाटेल की 499 जे कर्मचारी आज आपल्या या कल्याण डोंबिवलीच्या हद्दीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना जे काही 23 लोक मयत वारस हक्कच्या माध्यमातून देखील त्यांना देखील कामावर रुजू करण्यात आपण घेण्यात यावं अशी देखील मी या ठिकाणी मागणी करेन। त्याचप्रमाणे काही सेवानिवृत्ती 11 लोकांची देखील मी मागणी करेन आणि अन्य 41 लोक आणि 44 लोक असे 119 लोकांची देखील आपण या 499 पूर्ण या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांना रुजू करण्यात यावं ही देखील तुम्हाला मी विनंती करतो। आणि खरोखर 499 लोकांच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं मी देखील तुम्हाला आभार व्यक्त करेन। कारण गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता आणि अखेर हा विषय आज कुठेतरी पटलावर येऊन संपत आहे। खास करून महापौर महोदयांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन। कारण गेल्या आठवड्यामध्ये आम्ही तुमची भेट घेतली होती सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि हाच विषय हा पटलावर येऊन हा कुठेतरी विषय संपतोय। त्या माध्यमातून सर्वांचं मी आभार व्यक्त करेन। उपमहापौर, महापौर, आयुक्त महोदयांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा होती। त्या महासभेमध्ये 499 कर्मचाऱ्यांचं आज रुजू करण्याकरिता जो पटलावर विषय होता, सर्व सन्माननीय सदस्य असतील, 27 गावातील सदस्य असतील, सन्माननीय महानगरपालिकेचे सदस्य असतील, सर्वांच्या माध्यमातून हा विषय ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि सर्वच आमदार असतील, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। 499 कुटुंबाला आज हा न्याय मिळालेला आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला गेलं तर आज गेले 12 वर्ष त्यांनी काम करून म्हणजे वनवास भोगला असंच झालं। कारण 2006 पासून ग्रामपंचायत जी होती 2015 पर्यंत, नंतर 2015 पासून ते 2026 पर्यंत आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ते लोक कामं करत होते। त्या अनुषंगाने गटर साफ करणारे असतील, म्हणजे तुम्हाला सांगावं असं थोडं चुकीचं नाही वाटलं पाहिजे, सफाई कामगार जे होते त्यांनी जी खरी मेहनत केली होती त्याला आज कुठेतरी न्याय मिळालेला आहे। त्या अनुषंगाने सर्वच नेते मंडळीचं मी मनापासून आभार व्यक्त करेन। खास करून महापौर आणि आयुक्तांचं आभार व्यक्त करेन। कारण त्यांनी जो विषय पटलावर घेतला नसता तर आज हा विषय मार्गी लागला नसता। त्या अनुषंगाने आमचे ग्रामीणचे तालुका अध्यक्ष असतील, गजानन पाटील साहेब असतील, प्रत्येक नगरसेवक असतील, त्यांनी विषय मांडले, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।